निप्पाणीत 2 मार्चला धम्म परिषदेला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती. निप्पाणी शहर हे आंबेडकरी चळवळीचे शहर आहे. निप्पाणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 8 सभा झालेल्या आहेत. तसेच धम्माचे कार्य गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष निप्पाणीला येऊन सभा घेऊन धम्म कार्याला गती प्रदान करण्याचे कार्य केलेले आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यानंतर मीराबाई आंबेडकर, तसेच अशोकराव आंबेडकर, राजरत्न आंबेडकर यांनी निप्पाणीला येऊन धम्म कार्याला गती प्रदान करण्याचे कार्य केलेले आहे. येणाऱ्या 2 मार्चला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर हे निप्पाणीत उपस्थित राहून धम्म परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 11 एप्रिल 1925ला पहिल्यांदा आले. त्याचं हे शताब्दी वर्ष कधी सुरू झालेलं आहे. ह्या शताब्दी वर्षाच्या अंतर्गत आपण 100 गावामध्ये 100 सभा घेतोय. हायस्कूल कॉलेजला सुद्धा व्याख्यानांचं आपण आयोजन करतोय. त्याचबरोबर 2 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे आम्हाला निप्पाणीमध्ये धम्म परिषदेच्या निमित्तानं आम्हाला हे मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यांची निप्पाणीतली सभा ही त्यांचीसुद्धा ही निप्पाणीचं पहिल्यांदाच ते येत आहे तिथे सभेसाठी. त्यामुळं त्यांनी इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. ही निप्पाणी नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे. या निप्पाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा एकूण 8 वेळा सभा झालेल्या आहेत. 1925, 1932, 1936, 1937, 1938, 1946 आणि 1952 अशा 8 वेळा बाबासाहेबांची इथं सभा झालेली आहे. त्यामुळे ही निप्पाणी नगरी ही आंबेडकर चळवळीचं केंद्र म्हणून बघितलं जात आहे. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथं पहिल्यांदा इथं पदस्पर्श झालेला आहे. दुसरे अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ह्या सुद्धा इथं निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर भीमराव आंबेडकर हे आता हे इथे घेत आहेत ते. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे अशोक आंबेडकर ते सुद्धा इथं निप्पाणीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर आत्ताचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे सुद्धा इथं निप्पाणीमध्ये येऊन गेले आहेत. एवढे राष्ट्रीय अध्यक्ष इथं निप्पाणीमध्ये येऊन गेले असल्यामुळं ह्या निप्पाणीला एक बौद्ध धर्माचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ऐतिहासिक महत्त्वाच्या निमित्तानं आम्ही लोकांना आवाहन करतो की बौद्ध धर्माचा प्रचार व्हावा म्हणून हे बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि सर्वांनी इथं उपस्थित राहून त्याचा धम्म परिषद यशस्वी करावी अशी मी बौद्ध शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष नात्याने मी सर्वांना विनंती करतो. प्रारंभी संतोष मेस्त्री यांनी स्वागत केले. प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने म्हणाले, 2 मार्चला होणाऱ्या धम्म परिषद ही ऐतिहासिक परिषद असून ही परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले. विश्रामगृहामध्ये व्यापक बैठक झाली आणि या व्यापक बैठकीमध्ये 2 मार्चला धम्म परिषद मोठ्या प्रमाणात घ्यायचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेसाठी सर्वांनी मनापासून सहकार्य करावं आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीने धम्म यशस्वी झाली तशीच ती यशस्वी यावर्षी करून दाखवावी. आणि शताब्दी समितीचा एक भाग म्हणून धम्म परिषद होत आहे. व्यापक मोठा जो शताब्दी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे तो एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये धम्म जागृती, धम्म प्रसार आणि युवकांच्या मध्ये धर्मासंबंधीची एक सद्भावना निर्माण व्हावी या उद्देशानं ही धम्म परिषद आम्ही आयोजित करीत आहोत. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा. प्राध्यापक डॉक्टर दिवाकर म्हणाले, निप्पाणीत होणारी धम्म परिषद ही भव्य स्वरूपाची असून यामध्ये सर्वांनी सहभागी घेण्याविषयी सांगितले. 25 रोजी आपण निप्पाणीमध्ये भव्य प्रमाणामध्ये बौद्ध धर्म परिषदेच्या ठिकाणी आयोजन करतो आहोत. गेल्या वर्षी या ठिकाणी ज्या भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी बौद्ध परिषद या ठिकाणी आयोजित केले होते त्याचप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण करायचं नियोजन केलेलं आहे. आज झालेल्या ज्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये सर्वांनी तोच सूर आवळलेला आहे. आणि त्यामुळे मी आपणा सर्व या भागातील निप्पाणी भागातील सर्वांना अशी मी आंबेडकरवादी लोकांना अशी विनंती करतो की या बौद्ध धर्म परिषदेचे यशस्वी करण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान असावं ही विनंती. राहुल शितोळे म्हणाले, शताब्दी महोत्सव कमिटी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून निप्पाणीमध्ये धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून
यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. निपाणी परिसरातील लोकांनी सक्रिय सहभाग घ्यावा एवढ्यासाठी सन 2005 नंतर सन 2024 रोजी दुसरी धम्म परिषद आणि त्याच्यानंतर आता 2025 रोजी तिसरी धम्म परिषदेचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे. शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. जास्तीत जास्त युवकांनी त्याच पद्धतीनं सर्व आपल्या या निपाणी भागातील आणि निपाणी परिसरातील आणि निपाणीच्या सर्व युवकांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग एवढ्यासाठी घ्यायचा आहे की या पुढच्या काळामध्ये धम्माचं वातावरण, धम्ममय वातावरणाचा लाभ आणि धम्ममय वातावरण निर्माण होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार एवढ्यासाठी म्हणून याच्यामध्ये जास्त युवकांनी सक्रिय सहभाग घेऊन याच्यामध्ये ही परिषद त्याच पद्धतीने वर्षाला होऊ घातलेल्या सर्व परिषदा या यशस्वी करायच्या आहेत असं मी जाहीर आवाहन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीनं बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आणि प्रचार आणि प्रसार प्रत्येक खेड्यामध्ये शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यासुद्धा सर्व कार्यक्रमांना सर्वांनी म्हणजे उपस्थिती दर्शवून तो सुद्धा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे असं मी जाहीर आवाहन करून पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती करतो की आपण धम्म परिषदेसाठी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ही परिषद यशस्वी करावी. जय भीम, जय भारत. यावेळी या कार्यक्रमास प्राध्यापक अजित कांबळे, गणू गोसावी, सुनील शेवाळे, अनिल मसाळे, डॉक्टर विक्रम शिंगाडे, मिथुन मदाळे, पिंटू माने, संतोष मिस्त्री, लोकेश घस्ते, संदीप माने, सदाशिव कांबळे, पिंटू माने, बाबूराव माने, राहुल कांबळे, उदय वंटे यांच्यासह शताब्दी महोत्सव कमिटीचे पदाधिकारी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संदीप माने यांनी मानले.